खरोखरच या ठिकाणी मंडळी आम्हाला उत्कृष्ट असं साऊंड सर्व्हिस लाभलं आहे. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. परमेश्वरा त्यांच्या धंद्यामध्ये चांगल्या प्रकारे त्यांना यश प्राप्ती द्या. तर रोज कार्यक्रम असतात आणि खरोखर अशा ठिकाणी असं साऊंड सर्व्हिस मिळालं की भजन करायला स्फूर्ती येते. खरोखरच मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. झालं या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे गुरुबंधू सन्माननीय प्रकाश वाडेकर, सन्माननीय मनसेकर आणि या ठिकाणी गणपत देवळेकर ही सर्व मंडळी आलेली आहे. जोरदार एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सन्माननीय सुरेश वेलणकर हे सुद्धा या ठिकाणी आले. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. धन्यवाद. श्री पांडुरंगा जगताची देवता, श्री पांडुरंगा जगताची देवता, श्री पांडुरंगा जगताची देवता, श्री पांडुरंगा जगताची देवता, तुझ्या चरणी ठेवितो माता, तुझ्या चरणी ठेवितो माता, तुझ्या चरणी ठेवितो माता, तुझ्या चरणी ठेवितो माता, आशीर्वाद द्या तुम्ही सर्व भक्ता, आशीर्वाद द्या
आशीर्वाद द्या तुम्ही सर्व भक्ता आशीर्वाद द्या तुम्ही सर्व भक्ता हीच विनवणी करतो रामेश्वर ग्राम देवता हीच विनवणी करतो रामेश्वर ग्राम देवता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हरी मना पुंडलिक वरदा श्री पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर श्री संत तुकाराम श्री जगद्गुरु दत्तात्रय श्री रामेश्वर श्री कुणकेश्वर श्री विमलेश्वर श्री रमणनाथ श्री महालक्ष्मी श्री महाकादेवी श्री पावनाई देवी श्री अधिष्ठी देवी श्री काळंबा देवी श्री तिरुवा देवी भराडी देवी माते तुला जय आदि ब्रह्मनिष्ठ सद्गुरु गोपालनाथ कोकण कलाभूषण सुप्रसिद्ध भजन सम्राट कैलासवासी चंद्रकांत कदम बुवांचा सुप्रसिद्ध भजनकार श्रीमान गुरुवर्य कैलासवासी ज्ञानदेव चव्हाण धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी सन्माननीय ओम पुजारे यांच्याकडून सुरुवात अतिशय चांगली झाल्याबद्दल या ठिकाणी हे 51 रुपयाचं पारितोषिक आलंय जोरदार टाळ्या वाजवा त्यांना उत्तम निरोगी आयुष्य ओम पुजारे यांना लाभू दे अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून या बक्षिसाचा स्वीकार करतो धन्यवाद 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 त्याचप्रमाणे या ठिकाणी भजनाची सुरुवात अप्रतिम झाल्याबद्दल आई वडिलांच्या स्मरणार्थ सन्माननीय उमेश पुजारे यांच्याकडून सुद्धा 51 रुपयाचं पारितोषिक आलंय जोरदार टाळ्या वाजवा आणि त्यांच्या आई वडिलांच्या आत्म्याला चिरशांती लाभू दे अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून या बक्षिसाचा स्वीकार करतो धन्यवाद
धन्यवाद मंडळी. या ठिकाणी खरोखरच या कोलवाडीमध्ये मी माझं भाग्य समजतो. ही तिसरी वेळ आहे मला या ठिकाणी डबलबारी करण्याची संधी या मंडळाने दिलेली आहे. एकदा जोरदार या मंडळासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. कारण आले किती गेले किती संपले भरारा, आले किती गेले किती संपले भरारा, आणि संपला नाही आणि संपू देणार नाही या कोलवाडीचा दरारा, या कोलवाडीचा दरारा, या कोलवाडीचा दरारा. खरोखरच या ठिकाणी भजन करताना हे माऊल पाहिलं, खरोखरच अंगावर बुवा शहाणे उभे राहतील अशा प्रकारचं हे सुंदर माऊल या ठिकाणी भजन रसिक मायबाप आम्हाला पाहायला मिळाले. खरोखरच आमचं भाग्य आहे. आणि भजन कसं असावं आणि भजनाला प्रतिसाद कसा असावा या कोलवाडीमध्ये आल्यानंतर आपल्याला कळतं. खरोखरच तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो. भजनाला 100% मजा येईल, काय काळजी करण्याचं कारण नाही. कारण भजन म्हणजे काय तर बुद्धीचा विकास म्हणजे भजन आहे. भजन म्हणजे दुःख विसरायला लावणारा साधन म्हणजे भजन आहे. आणि म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा की पांडुरंगाचा या ठिकाणी तुम्हाला सहवास होतोय. खरोखरच या ठिकाणी साक्षात पंढरी वसली आहे अशा प्रकारचं वातावरण चैतन्यमय सर या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालं. खरोखरच धन्य झालं. या ठिकाणी आल्यानंतर हे पवित्र मंदिर पांडुरंगाचं पाहिलं आणि खरोखरच आमचे ऊर भरून आले. अतिशय आनंद वाटला. आज हा 5वा वर्धापन दिन सोहळा याची देही याची डोळा आम्हाला पाहायला मिळतोय. खरोखरच आम्ही धन्य झालो. कारण या ठिकाणी मोठ्या संख्येने भजन रसिक उपस्थित आहेत. माता भगिनी पण मोठ्या संख्येने शांत चित्ताने विशेषतः भजन ऐकतात. नाही तर आम्ही जिथे जातो तिथे 80% लोक हे बऱ्यापैकी मोबाईलमध्ये असतं, भजनावर लक्ष नाही. ज्याच्या त्याच्या हातात मोबाईल असता. पण मी आता इकडे बघतोय मगात बसणार निरकुल बुवा बघा घेण्यासारखा विषय आहे. एकाच्या तरी हातात तुमका मोबाईल दिसता काय बघा. खरोखर एकदा जोरदार टाळ्या माझ्या रसिक बापांसाठी. तर म्हणते तुम्ही हात म्हणून आमची किंमत आहे हो. आम्ही या स्टेजवर बसलोय, उंचावर बसलो म्हणून आम्ही मोठे नाही. कारण ज्यावेळी तागडी ज्यावेळी असते तेव्हा वजन ज्या तागडीमध्ये असतं ती तागडी नेहमी खाली असते. लक्षात घ्या. आम्ही तुमच्यापेक्षा हलके आहोत. तर आम्ही वर आहोत, तुम्ही खाली आहात. तुम्ही श्रेष्ठ आहात. कारण नवविधा भक्तीमध्ये श्रवण करणे ही भक्ती अतिशय प्रिय आणि मोलाची आहे. आणि ते पवित्र काम तुम्ही करता. खरोखरच माझ्या मंडळाच्या वतीने तुम्हाला साष्टांग नमस्कार. आजची बारी तुमच्या आयुष्यावर लक्षात राहील अशा प्रकारचं भजन या ठिकाणी आम्ही दोन्ही बुवा करणार. डोंट वरी बी हॅपी. बुवानी सांगितलं परशुराम पांचाळ आणि चंद्रकांत कदम बुवा यांचा भास व्हावा. हा भास बरोबर आहे. आता आम्ही होऊ शकत नाही बुवा. पांचाळी कदम बुवा आम्ही किती जरी कापरो तुम्ही आवाज काढला आणि मी किती जरी कदम बुवा जर को काढूक बघले तरी आम्ही कदम पांचाळ होऊ शकत नाही. आम्ही त्यांच्या चरणाची धूळ आहोत नाही का. पण एक आहे की तुम्हाला भास 100% होणार. दोनही बुवांची भजनं ऐकल्यावर तुम्हाला पंचायत आणि कदम बुवांची भास 100% होणार. अशा प्रकारचं भजन या ठिकाणी आम्ही दोन्ही बुवा करणार. हा आत्मविश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि खरोखरच आज या ठिकाणी हे चैतन्यमय वातावरण आपण जे डेकोरेशन या ठिकाणी केलंय हे हा मंडप एवढा मोठा तुम्ही सजवलेला आहे. खरोखरच या कोलवाडीला म्हणजे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे. माझ्या मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. मनापासून तुम्हाला परमेश्वराने शक्ती द्यावी, ताकद द्यावी. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना त्या पांडुरंगाने पूर्ण कराव्या अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी पहिलं भजन सादर करतोय. धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय तिरुलोटच्या पाहुण्यांकडून या ठिकाणी खरोखर पाहुणे जोरात दिलेले आहेत. जोरदार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. जोरदार टाळ्या वाजवायचं ना उधटणं आयुष्य लाभू दे अशी ईश्वरजनी प्रार्थना करतो. कारण कैलासवासी भजन सम्राट बरोबर ना जयराम घाडीगावकर हे आपल्या तिरुलोटचे सुपुत्र आहेत. त्यांच्या चरणाशी नतमस्तक आहे. कारण आमचं भाग्य आहे मंडळी. चंद्रकांत तिर्लोटकर या विभागातले विजय परमबुवा, अजित मुळंबुवा
बरोबर बुवा. अशा नामवंत भजनी बुवांबरोबर शेकडो डबल बाऱ्या करण्याची संधी माझ्यासारख्या एका भजनी बुवाला मिळाली. मी माझं परमभाग्य समजतो, खरंच सांगतोय. आणि म्हणून आनंद झालाय, समाधान आहे. प्रथमचं भजन सादर करतो. मगाशी बुवानी खरोखरच म्हणजे कदम बुवांची आणि पांच्या बुवांची बुवा झलक छान दाखवलात. खरंच विलास पाटील बुवा म्हणजे कुठेतरी असं वाटलं की बाबा काहीतरी म्हणजे त्यांचं या ठिकाणी भास झाला. व खरोखर बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरंच सांगतो. तर कदम बुवा, पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा आता होणे नाही. त्रिदैवत आहेत ती, ब्रह्म विष्णू महेश असे 3 दैवत होऊन गेली या हरिनामामध्ये. आणि त्यांचा वारसा आम्ही सगळे भजनी बुवा चालवतोय. खरोखर कदम बुवांची आठवण म्हणून मी सुद्धा बुवा, तुम्ही गाणं म्हटलं तसं मी म्हणतो या ठिकाणी छोटस एक. हा वृद्धपणी आली जरा, शरीर कापे थरथरा. वृद्धपणी आली जरा, शरीर कापे थरथरा. या ठिकाणी पांचाळ बुवांनी आठवण केलेली आहे, पण तरी पण आपण आठवण करणार. बरोबर ना बुवा? तुझा गो कसा आणि माझा गो कसा, तुझी गो कशी आणि माझी गो कशी. तुझा गो कसा आणि माझा गो कसा, तुझी गो कशी आणि माझी गो कशी. गोविंद लागला जंगात, सकू म्हणता नको कामराव माझ्या घोवा वांगात. सकू म्हणता नको कामराव माझ्या घोवा वांगात. सकू म्हणता नको कामराव माझ्या घोवा वांगात. जरा वाचपी नवीनच आमचे, त्यामुळे त्यांना ही गाणी माहिती नाही ना जा. हा तू सुख करता, तू दुःख करता. तू सुख करता, तू दुःख करता. बापा मोरया गजानना, गजानना, रत्नागिरी, देवगड, कणकवली, गड्डा, मालवण, राजापूर. आम्ही कोकणचे सांगताना आमचे भरून येती उरण. नारळी, भोपळी, करवंद, लाल काजू, गोंडूच्या जांभा. नावार पाला आलाय जगात देवगड हापूस आंबा. बाप्पा मोरया गजानना, गजानना, विलास पाटील बुवा. हा पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला. पंढरीच्या वाळवंटात
खेळ क्रिकेटचा मांडीला संतांच्या विरुद्ध पंडितांचा सामना ठरला संतांच्या विरुद्ध पंडितांचा सामना ठरला खरोखरच 3 रत्न झाली त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार टाळ्या कारण मरावी परिकीर्ती रूपे उरावे मनुष्य किती वर्ष जगला याच्यापेक्षा जगलेल्या आयुष्यामध्ये काय केलं ह्याला जास्त महत्व आहे बरोबर ना आज बघा पांचाळ बुवा विलास पाटील बुवा कदम बुवा यांची आठवण प्रत्येक भजनी बुवा काढतो याचं कारण का त्यांचं कर्तव्य आहे त्यांनी आयुष्यामध्ये केलेलं जे कर्तव्य आहे त्याची आठवण आपण उजाळा देत असतो नाही का खरोखरच त्यांना त्रिवार वंदन करतो आणि या ठिकाणी पहिलं भजन सादर करतोय धन्यवाद